नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपली वासुदेव संस्कृती आहे महाराष्ट्राची. तर आपल्या पंढरपुरात, सोलापूरला, तुळजापूरला ही मंडळी दिसतातच. आज आपल्याकडे पनवेल एरियात दिसत आहेत. एज्युकेटेड लोक आहेत ते, ॲक्च्युली मी यांना ओळखतो. तर ते स्वतःहून सांगतील आणि हे खास ही संस्कृती जोपासण्यासाठी हे मुद्दाम हे करत असतात. त्यांना जॉब आहे, व्यवस्थित आहे, वेल सेटल आहे, चांगली फॅमिली सर्व आहे, पण संस्कृती जपण्यासाठी हे करतात. तर त्यांचं थोडक्यात विचार आहे आपण. सर, आपण सांगा आपलं कुठून आलात, काय कसं काय? माझं नाव ओमकार दिगंबर वायकर. आम्ही तर मूळ म्हणजे पुण्याचे, पुन्हा आळंदीचे आहोत. पण आमच्याकडं म्हणजे जर काही महाराष्ट्राची संस्कृती म्हणून आम्ही एक जपतोय. दुसरी गोष्ट की लोक आम्हाला बोलतात की तुम्ही हे का करतात, कामधंदे का नाही करत. पण त्यांना कोण सांगणार की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली संस्कृती ती आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय. तर लोक काही ठिकाणी जर का आम्ही गेलो तर आम्हाला शिव्या देतात, बोलतात, ओरडतात. त्यामुळे आहेत ना, काही लोक आहेत ना, ही वासुदेवची संस्कृती ती सोडून दिलेली. कसं आहे की आजकालचे लोक वासुदेवाला जास्त मानत नाही आहेत. ते वासुदेवावरती फक्त आरोप करण्याच्याच मागं असतात. पण असे लोक आहेत ना, त्या लोकांना मी एकच सांगण्याचा प्रयत्न करतो की वासुदेव ही महाराष्ट्राची संस्कृती, एकनाथ महाराजांना घडवलेली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली संस्कृती, ही आपण आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. आपण जर का आपली संस्कृती जपणार नाही तर मग कोण जपणार आहे? त्या लोकांना मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. बाकी विशेष काय नाही. समजांना सर्वांची काळजी घ्या, काय नाही. ओके. आपलं मूळ गाव कुठलं? आमचं मूळ गाव पुन्हा आळंदी. क्या बात. पुण्याचे आम्ही, महाराष्ट्राचे. आणि तुम्हाला माहिती असेल मंडळी की आळंदीमध्ये आणि पंढरपूरमध्ये खास कीर्तन शिकवलं जातं लहान मुलांना. आणि एका कॉम्पिटिशनमध्ये पूर्ण एक टीम आता सहभागी आहे. आपण काय सांगू शकाल? त्यांनी सांगितलं तुला हरकत नाही. तर मंडळी, ही संस्कृती जपण्यासाठी ह्या मुलांना, ह्या मंडळींनी तुम्ही प्रोत्साहन द्या. धन्यवाद. भेटूया आपण. ठीक आहे. चहावर घ्या तिकडे मस्त. तिकडे LIG आहे ना, खाली LIG तो पट्टा आहे ना, तिथे आपली जास्त लोक राहतात. तिथे येऊन तुम्ही जरा आरोग्याची काळजी घ्या दादा. हो नक्की. अक्कलकोटला जाऊन स्वामींचा नाही, आम्ही नेहमी तुळजाभवानी आणि स्वामी समोर आमचा राऊंड असतो. चला चला चला, काळजी घ्या. ओके.